tier 2 tier 3 सिटीमध्ये म्हणजे खानदेश, मराठवाडा, नाशिक, विदर्भ, राईट, अनलाईक मुंबई हा थोडा मागासवर्गीय प्रदेश आहे. तिकडे आम्ही स्त्रियांची एक मोठी फळी उभारलेली आहे, ज्यामध्ये त्या स्त्री ॲट द कम्फर्ट ऑफ द होम, कारण की स्त्रिया आफ्टर मॅरेज ती गृहिणी पण असते, ती आई पण असते, तिला घर पण सांभाळायचं असतं. आणि हे करताना करिअर लिटरसी आणि फायनान्शियल लिटरसी ह्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतं. तर आता स्त्रियांना ॲट द कम्फर्ट ऑफ द होम त्या गृहिणीला आपण एक अर्थार्जनासाठी म्हणजे करिअर लिटरसी, फायनान्शियल लिटरसी, जर आपण स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो झालीच पाहिजे आणि फॉर इक्वल जॉब द वुमन शुड मेक इक्वल मनी, तर त्या स्त्रीला पण तिच्या पायावरती उभं करणं, तिच्याला ते कॉन्फिडन्स देणं, तिला ते नॉलेज देणं, एक्सपिरियन्स देणं, हे काम आपण करतो. हे करतानाच वी हॅव मेड शुअर की त्या स्त्रीला आपण रिमोट वर्क फ्रॉम होम एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी देतोय. म्हणजे ती गृहिणी आणि ॲज अ आई शी फॉलोज दोज रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि 50% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन इज ऑफ लेडीज आपण, आणि उरलेले 50% आपण त्यांची मुलं आहोत, राईट. कारण की आईच्या उदरातनं आपला जन्म झालेला आहे. सो ते आपण देणं लागतो. वुमन इन जनरल हॅज मोर करिअर सिक्लिकॅलिटी. म्हणजे लग्न झालं म्हणजे माहेरपणापासून सासरवाडीला जाणं, जॉब जातो, प्रेग्नन्सी, मदरहुड, राईट. दिस थिंग शुड बी सेलिब्रेटरी इन नेचर. पण त्या स्त्रीच्या करिअरला एक मोठा सेटबॅक होतो. तर अशा स्त्रीला नंतर मग त्या ज्या व्यथा असतात तिच्या, सडनली ती सबला असते करिअरसाठी, ती अबला होऊन जाते, राईट. आणि ती पैसे कमवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी घरात वाद होतात, कारण की डुअल अर्नरचे सिंगल अर्नर होतात. त्यासाठी तो एक छोटासा प्रयत्न असतो आपला की त्या स्त्रीला पण आपण एक रोजगार उपलब्ध करताना ॲट द मेक शुअर आपण हे करतो की बाबा तिची ती व्यथा समजली पाहिजे, कारण ती आई पण आहे आणि ती गृहिणी पण आहे. मग मुंबईमध्ये तो सेकंड क्लासच्या डब्यातनं लटकत लटकत जाणं, राईट, 1.5-2 तास तुमचं ट्रॅव्हलमध्ये जातात, राईट, 8-10 तास तुमचे काम करण्यात जातात, राईट. तर त्यामुळे तो एक पूर्ण इकोसिस्टम तयार केलं की ती बाई ॲट द कम्फर्ट ऑफ द होम विथ अ कम्प्लीट सिक्युअर एन्व्हायरमेंट ती झाशीच्या राणीसारखी काम करते. आणि मला सांगायला आनंद होतो, आमच्या ज्या स्त्रिया आहेत ह्या मोस्ट ऑफ दी स्त्रिया दे वर्क ऑन अ US प्रोसेस. त्यामुळे त्या ज्या अर्थार्जन करतात दे अर्न मोर मनी दॅन देअर स्पाउसेस. आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे पुरुष मंडळी जेव्हा येतात खाजगीमध्ये आमच्याशी रडत सांगतात की देवजी माझी बायको आधीसारखी राहिली नाही हो. आजकाल बोलते मला, आणि माझे आई वडील म्हणतात की बाबा तू पण काम काहीतरी कर किंवा गुरुग्रुपकडे जा, कारण तुझी बायको जास्त कमवते, तू पुरुष आहेस, तू पण जास्त कमवलं पाहिजे. म्हटलं कुठे लिहिलेलं आहे पुरुष असलं म्हणजे जास्त कमवलं पाहिजे? ती पण तुझी लक्ष्मीच आहे की, आणि मनी कम्स ॲट होम, राईट. कितीतरी लोकांनी स्वतःचं घर घेतलेलं आहे, जे आधी रेंटलमध्ये राहायचे किंवा कुटुंबात राहायचे. सो त्यांचं स्वतःचं अर्थार्जन वाढलं आहे. नाव ती आई पण त्याच्या मुलांवरती चांगला पैसा खर्च करू शकते, राईट. त्यांची मुलांना चांगलं एज्युकेशन मिळतंय, राईट. आणि ते एक स्ट्रेस होत नाही. म्हणजे जो पुरुषाला नुसतं एकटा जॉब आहे आणि तो जॉब टिकवायचा आहे आणि कसं पण होतं, तर ते पुरुष पण जास्त संधी शोधायला लागलेत, कारण की बायको पण कमवते, बरोबर, राईट. तर म्हणजे पर्सनली मला आनंद होतो की बाबा त्या स्त्रियांना आपण एक म्हणजे स्त्री ही सक्षम करण्यापेक्षा एक प्लॅटफॉर्म निर्माण केला. म्हणजे स्त्री नेहमीच एम्पॉवर असते. माझ्या मते वुमन आर मच बेटर इन टर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन आणि फॅमिली चोर्स, सगळ्या मल्टाटास्कर्स म्हणजे त्यांच्या अंगभूत आहेत, कारण की दे गो थ्रू सो मच ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे स्त्री दे आर मोर इक्विप्ड, व्हेरी मच्युअर्ड टू द मेल काउंटर पार्ट, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि त्या स्त्रीला जेव्हा आपण ती एक फायनान्शियल विजडम देतो, मग ती खरोखर लक्ष्मी जे आपण म्हणतो ते आपण तिला करतो, राईट. आणि करताना जो एक सोशल ट्रेंड आहे की स्त्रीने दुय्यम काम घेतलं पाहिजे, फुटकळ पैसे कमवले ठीक आहे, तर स्त्रीला पण आपण उत्तम कार्य देतो आणि उत्तम दणकून पैसा कमवते. आणि तो एक छोटासा आपला प्रयास आहे आणि तो चांगला गती मिळते. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट.